आज मी तुम्हाला झटपट असं लेमन राईस बनवून दाखवणार आहे। ह्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी गच्च भरून तांदूळ घेतले होते। तांदूळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले 2 ते 3 पाण्यानं। भात शिजवायसाठी बघा टोप ठेवलेला आहे आणि टोपामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। त्यात टाकायचे थोडंसं मीठ आणि त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचं। आता हे तांदूळ आपण ह्याच्यामध्ये सगळे टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। भात बघा आपला चांगला शिजलेला आहे। आता ह्याला आपण गाळून घ्यायचं। भाताचं बघा सगळं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि असं चाळणीमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊयात आणि गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा तूप टाकायचं। तेल तूप चांगलं गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा उडदाची डाळ, छोटा अर्धा चमचा चण्याची डाळ हलकीशी भाजली पाहिजे। त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता, त्यात टाकायचे शेंगदाणे आणि थोडेसे भाजून घेऊया। ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा आलं असं खिसून घेतलेलं आहे खिसणीनं। सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्या 4 घेतलेल्या आहेत। थोडीशी हळद। आता ह्याच्यामध्ये आता हा भात टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये बघा 1 चमचा लिंबाचा रस, थोडंसं मीठ टाकायचं। आपण शिजवताना पण मीठ टाकलं तर हे लक्षात ठेवून मीठ टाकायचं। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आता आपण ह्याला परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यावर टाकायची थोडीशी वरनं कोथिंबीर। तर अशा पद्धतीने एकदम झटपट असा बनवा।